हॅलो स्टुडंट्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा आपला टॉपिक संपलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे जो बाकी आहे. कोणता बाकी आहे? रे ऑप्टिक्स. कोणता बाकी आहे? रे ऑप्टिक्स. ओके, सो आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे. काय आहे? रे ऑप्टिक्स. बर, रे ऑप्टिक्स हा जो टॉपिक आहे, ओके, तो कशाशी रिलेटेड आहे? लाईटशी रिलेटेड आहे. ओके, द स्टडी ऑफ लाईट. ऑप्टिक्स म्हणजे काय असतं? द स्टडी ऑफ लाईट. ओके, बर, कसं असतं की फिजिक्समध्ये, ओके, आपण डिवाइड केलेलं आहे. ओके, आपले जे फिजिक्स आहे ते डिवाइड केलेलं आहे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. ओके, जसं मेकॅनिक्स असतं. मेकॅनिक्स म्हणजे काय? आपले जे मुवमेंट्स असतात. ओके, आपण वेलॉसिटी, एक्सेलरेशन, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन, ऑसिलेशन, जे आपले मुवमेंट्स असतात ह्याच्यावर मेकॅनिक्स डील करतो. ओके, त्याच्यानंतर असतं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये कसं असतं की थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स असं. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असतं, मॅग्नेटोस्टॅटिक्स असं, अशा पार्ट्समध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. ओके, तसंच जो स्टडी ऑफ लाईट असतो, काय, जो स्टडी ऑफ लाईट असतो तो ऑप्टिक्स ह्याच्या खालती येतो. ओके, जेवढं पण लाईटचं आपण स्टडी करणार आहे ते ऑप्टिक्स म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिक्स. ऑप्टिक्स काय असतं? स्टडी ऑफ लाईट. ओके, बर, आता स्टडी ऑफ लाईट करताना आज 3 प्रकारे आपण लाईटचं स्टडी करतो. ओके, 3 प्रकारे आपण लाईटचं स्टडी करतो. एक असतं रे ऑप्टिक्स, सेकंड असतं वेव्ह ऑप्टिक्स, थर्ड असतं पार्टिकल नेचर ऑफ लाईट. ओके, अशा 3 प्रकारे आपण काय करतो की जो लाईटचा स्टडी आहे तो करतो. ओके, त्याच्यामधून जो रे ऑप्टिक्स आहे हा आपल्याला 11th आहे. वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट हे आपल्याला काय 12th आहेत. काय, हे 12th आहे. तेव्हा आपण बघूया की वेव्ह ऑप्टिक्स काय असतं आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट काय असतं. बट जस्ट आपल्याला थोडं माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता ह्याच्यात रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स काय असतं आपण बघूया. पार्टिकल नेचर आत्ता बघायचं नाही. ओके, पार्टिकल नेचर आत्ता बघायचं नाही. ओके, आपण काय बघणार आहे? जास्तीत जास्त रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स, म्हणजे आपल्याला एक क्लेरिफाय होऊन जाईल की क्वेश्चन जर आले लाईटचे, ओके, ते कोणत्या सेक्शन मधून आलाय? एक तर रे ऑप्टिक्स मधून आलाय की वेव्ह ऑप्टिक्स मधून आलाय. ओके, सो रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स, मी वेव्ह ऑप्टिक्स इथं बाजूला लिहितो म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करायला बरं पडेल. ओके, मी इथं लिहितो वेव्ह ऑप्टिक्स. ओके, मग रे ऑप्टिक्स काय असतं? रे ऑप्टिक्स मध्ये आपण कन्सिडर करतो काय करतो, ऍक्च्युली आपल्याला लाईट दिसत नाही. ओके, जनरली आपण मेकॅनिक्स मध्ये बघितलं, सपोज अशी गाडी चालू आहे. ओके, अशी गाडी चालली आहे, स्ट्रेट आहे. ओके, आपल्याला गाडी दिसते कशी चालली आहे. ओके, म्हणून आपण त्याचं वेलॉसिटी काढू शकतो, एक्सेलरेशन काढू शकतो. बट आपल्याला लाईट दिसते का? आपल्याला कलर्स दिसतात, लाईट दिसत नाही. नाहीतर तुम्ही म्हणणार सर मी अशी ट्यूबलाईट लावली आणि ती दिसली की मला, असं नसतं. ओके, काय असतं की आपल्याला कलर्स दिसत असतात. ट्यूबलाईटचा कलर व्हाईट असेल तर व्हाईट कलर दिसत असतो, आपल्याला लाईट दिसत नाही. ओके, आपल्याला लाईट दिसत नाही. आपल्याला जे दिसतात ते कलर्स असतात. ते काय असतात? कलर्स असतात. ओके, मग आपल्याला ॲक्च्युली ना की हे दिसत नसतात, लाईट दिसत नसते, तर आपण काय करतो? त्याची थेरी क्रिएट करतो. काय करतो? थेरी क्रिएट करतो. मग थेरीमध्ये आपण काय केलं की फर्स्ट टाइम जी थेरी क्रिएट झाली ती काय होती? रे ऑप्टिक्स. काय होती? रे ऑप्टिक्स. ज्याच्यामध्ये आपण काय केलं, और याला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स पण म्हणतात. काय म्हणतात? जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जी लाईट आहे, ओके, लाईट आहे, वी कन्सिडर लाईट ॲज अ रे.
काय कन्सिडर करतो, लाईटला ॲज अ रे माहिती आहे, अशी एक लाईन असते ज्याच्या समोर ॲरो असतो आणि इथं फुल स्टॉप. ओके, इथून ओरिजिनेट होते आपली लाईन, काय होते आपल्या बल्बपासून ओरिजिनेट होते, म्हणून हा पॉईंट काय फुल स्टॉप आहे आणि इथं पुढं इन्फिनिटीपर्यंत जाते. काय होतं, इन्फिनिटीपर्यंत जाते. अशा पार्ट्सला आपण काय म्हणतो, रे. तर आपण फर्स्ट काय केलं, कन्सिडर केलं लाईट ॲज अ रे. काय कन्सिडर केलं, लाईट ॲज अ रे. ओके, आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये काय असतं, आपण लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करतो. काय करतो, वी कन्सिडर लाईट ॲज अ वेव्ह. काय करतो, लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करतो, म्हणजे अशा वेव्ह चालू आहेत असं कन्सिडर करतो. ओके, समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, तर हा डिफरन्स आहे. ओके, हा डिफरन्स आहे ह्या दोघांमध्ये. बरं, आता तुम्ही म्हणणारा सर दोन दोन थेरीज काय काढायची गरज होती. ओके, जर ही खूप जुनी आहे, ओके, ही नवी आहे, ही ॲडव्हान्स असणार, बरोबर. जे नवीन गोष्ट येते ती खूप ॲडव्हान्स असते, बरोबर. जुनी गोष्ट आहे तर हिला काय शिकायची गरज आहे, आपण रे ऑप्टिक्स का शिकतो, आपण वे ऑप्टिक्स का शिकत नाही. ओके, बरं, रे ऑप्टिक्सचे आपल्याला फॉल्ट्स माहिती पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले, आणि रे ऑप्टिक्सनं काय होतं की आपण काही जे एक्झाम्पल्स आहेत ते डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. ते आपण जर वे ऑप्टिक्सनं सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला खूप टाइम लागणार. ओके, और ते सम्स जे असतात ते खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. ओके, सो वी कन्सिडर रे ऑप्टिक्स वेन we can solve the problem easily, and when we cannot solve the problem easily we use wave optics. Okay, काही फिनोमिनाज असतात. ओके, लाईटचे काही फिनोमिनाज असतात. ओके, जसं हे आपला रेनबो इफेक्ट असतो, तो काय लाईटचा फिनोमिना आहे. ओके, असे जे फिनोमिनाज आहेत, हे काही फिनोमिनाज आहेत ते वे ऑप्टिक्स सांगू नाही शकत, खरं वेव ऑप्टिक्स इझिली सांगू शकतो. ओके, तर त्यासाठी आपण वेव ऑप्टिक्स शिकत असतो. तर रे ऑप्टिक्स कशासाठी जनरली यूज होतो, for objects which can be seen by naked eye. आपण रे ऑप्टिक्स कशासाठी यूज करत असतो, फॉर ऑब्जेक्ट्स विच कॅन बी सीन बाय नेकेड आय. म्हणजे आपलं एखाद्या बल्ब कडून लाईट येते, बरोबर, तर बल्ब आपल्याला दिसतो, म्हणजे खुल्या डोळ्याने दिसतो. और एखाद्या ग्लासमधून लाईट पास होते, और एखादं हे ऑब्जेक्ट आपल्याला दिसतं, इथनं पण आपल्याला लाईट येत असते, ॲक्च्युली रिफ्लेक्ट होऊन येत असते, बट येत असते, बरोबर. काय होत असतं, लाईट काय होत असते, रिफ्लेक्ट होते आणि आपल्याकडे येते, आपल्या डोळ्यापर्यंत येते. ओके, असे लाईट रिफ्लेक्ट होणार आणि माझ्या डोळ्यापर्यंत येणार. ओके, तर काही असो, हे ऑब्जेक्ट मला दिसतंय. ओके, तर अशा गोष्टींसाठी मी काय वापरतो, रे ऑप्टिक्स वापरतो. काय वापरतो, रे ऑप्टिक्स वापरतो, कारण क्वेश्चन्स खूप सिम्पल होतात ह्यानं. ओके, वेव्ह ऑप्टिक्स काय असतात की बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत नसतात. आता जर सपोज एखाद्या ॲटमवरनं लाईट पडून आली, ओके, तर मग त्याचं ॲटम थोडी दिसतो आपल्याला, बरोबर, नुसतं ॲटम थोडी दिसतो आपल्याला, टोटल एक स्ट्रक्चर दिसतं. हिचा एक ॲटम थोडी दिसणार आहे, ह्या पेनचा एक ॲटम आपल्याला दिसणार नाही. मग त्या कंडिशन्सला आपण काय करतो, वेव्ह ऑप्टिक्स यूज करत असतो. म्हणजे खूप लहान लहान गोष्टी असतात, त्यावेळेस आपल्याला वेव्ह ऑप्टिक्स यूज करायचं असतं टू सॉल्व और टू गेट दी आन्सर्स. ओके, तर हे बेसिक डिफरन्स आहे. ओके, हे काय बेसिक डिफरन्स आहे. बर, आपण जेव्हा लाईटला ॲज अ रे म्हणतो, ओके, ॲज अ रे म्हणतो. आता रे काय असते, एका स्ट्रेट लाईनमध्ये जाते, मग आपण असं हे म्हणतो की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. काय, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ओके, समजला, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. बर, ही काय झाली, वन रे ऑफ लाईट झाली. ही काय झाली आहे, वन रे ऑफ लाईट. अशा आम्ही 100 रे ऑफ लाईट घेतल्या. काय घेतल्या, अशा 100 रे ऑफ लाईट घेतल्या. म्हणजे काय झालं, बंडल ऑफ रेज झालं. काय झालं,
बंडल ऑफ रेज झालं, बरोबर. काय झालं? बंडल ऑफ रेज झालं. जे बंडल ऑफ रेज असतं, ओके, त्याला आपण काय म्हणतो? बंडल ऑफ रेजला बीम ऑफ लाईट. काय म्हणतो? बीम ऑफ लाईट. समजलं? तर जेव्हा तुम्हाला जर रेज दिलेले नसतील, सांगितलं असेल की रे ऑफ लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम ग्लास सरफेस, ओके, और बीम ऑफ लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम अ ग्लास सरफेस. जेव्हा बीम ऑफ लाईट म्हणतात तेव्हा असं लक्षात घ्यायचं की नंबर ऑफ रेज आहेत, म्हणजे आपल्याला रे ऑप्टिक्सच यूज करायचं आहे. सो सगळ्यांनी हे काय करा, लिहून घ्या. ओके, छोटे पॉईंट्स आहेत बट इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, हे मी रफ करतो, पॉज करून लिहून घ्या आणि आपण नेक्स्ट पुढे जाऊया. बट लाईट काय असतं मला एवढं सांगा, म्हणजे लाईटचा नेचर काय? लाईटचा नेचर काय? आता तुम्ही म्हणा सर बघितलंच नाही तर कधी सांगू नेचर काय त्याचं, बरोबर की नाही? हा सर आयुष्यात कधी लाईटच बघितली नाही, नेचर काय सांगू, बरोबर. बर, लाईट काय असते? एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते. काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, विच हेल्प्स us to see the objects. काय असते? इट इज वन टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह खूप असतात. ओके, आपल्याला जर ह्याच्यानंतरचा जो चॅप्टर आपल्याला राहिला आहे तो कोणता आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, त्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे की किती टाइप्सचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. खूप टाइपचे असतात, जसं गॅमा रेज असतात, मायक्रोवेव्ज असतात, एक्सरेज असतात, विजिबल रेज. ही जे विजिबल रेज आहेत ना ते तेवढे आपले लाईट म्हणतो आपण. त्या जे 3800 एमस्ट्रॉंग, किती? 3800 एमस्ट्रॉंग टू 4000 नाही 7600 एमस्ट्रॉंग, 7600 एमस्ट्रॉंग ह्या रेंजमध्ये ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेव्हलेंथ आहेत, काय ह्या रेंजमध्ये ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेव्हलेंथ आहे त्यालाच आपण विजिबल लाईट म्हणतो. ओके, त्यालाच आपण विजिबल लाईट म्हणतो. बाकी मग दुसरे असतात. ओके, जसं गॅमा रेज असतं, एक्स रेज असतं, मायक्रोवेव्ज असतं, UV रेज असतं, IR रेज असतं, रेडिओ वेव्ज असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ओके, तर ह्या डिस्ट्रीब्युशन मध्ये हा जो पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो? विजिबल लाईट. काय म्हणतो? विजिबल रेज और लाईट. ओके, तर हा जो पार्ट आहे, ह्या वेव्हलेंथचा जो पार्ट आहे ह्याला आपण लाईट म्हणतो. काय म्हणतो? लाईट म्हणतो. म्हणजे 3800 आर्मस्ट्रॉंग असते ती कोणती असते? ब्ल्यू लाईट. आणि 7600 म्हणजे ह्या कोपऱ्याची कुठली असते? रेड लाईट असते. ओके, सो तर हे काय झालं? विजिबल लाईट. तर आपली जी लाईट असते ती कोणत्या वेव्ज असतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कोणत्या असतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असणार ना. ह्याच्यानंतर आपण स्टार्ट करूया रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन अ प्लेन मिरर. ओके, काय बघणार आहे आपण? रिफ्लेक्शन ऑफ लाईट in a plane mirror. But reflection of light in a plane mirror. बरोबर. बर, मला आता हे सांगा की रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन अ प्लेन मिरर आपण घेतोय, बरोबर. तुम्ही हे बघितलं असणार 10वी पर्यंत. ओके, 10वी पर्यंत तुम्ही बघितलं असणार की लाईट एखाद्या मिरर मधून कशी रिफ्लेक्ट करते. काय? कशी रिफ्लेक्ट करते. ओके, त्याशिवाय आपल्याला काय? आपलं इमेज दिसणार नाही. काय? त्याशिवाय आपलं इमेज दिसणार नाही. सपोज ही काय आहे? मिरर आहे. काय आहे? एक मिरर आहे. ओके, ह्या अशा लाईन्स असतात, क्रॉस लाईन्स असतात. ह्याला आपण काय म्हणतो? आठवतंय तुम्हाला? पॉलिश सरफेस म्हणतो आपण. आणि इकडचा जो पार्ट आहे ऍक्च्युली आपण असं इकडनं बघत असतो. ओके, हे आपलं असं सपोज डोळा आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे माझी ड्रॉइंग खूप खराब आहे, ऍडजस्ट करून घ्या. ओके, हा आपला डोळा आहे.
इथनं आपण असं बघत असतो. ओके, हे बॅक साइड ऑफ मिरर आहे. काय, बॅक साइड ऑफ मिरर आहे. ओके, तर तुम्हाला लॉ ऑफ रिफ्लेक्शन माहिती आहे? लॉ ऑफ रिफ्लेक्शन जरा आठवते का बघा जरा. इथं सांगणारच आहे आता, तसं त्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आपल्याला, पण तुम्हाला आठवतंय का बघा काय होतं. कुणाला काय माहिती? चला सांगतो मी. ज्यांना माहिती असेल वेल अँड गुड, ज्यांना नाही माहिती असेल आता नीट लक्ष देऊन ऐका. ओके, लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतो? द इन्सिडेंट रे आणि एक रिफ्लेक्टेड रे असते. ओके, काय असते? दोन रेज असतात आपल्याकडे. एक इन्सिडेंट रे असते आणि एक रिफ्लेक्टेड रे असते. बरोबर. तर ही काय, इन्सिडेंट रे. आणि हे काय, रिफ्लेक्टेड रे. बरोबर. आता ही जी इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे हॅव सेम अँगल. आपण असं म्हणतो ना, इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे हॅव सेम अँगल विथ द नॉर्मल. हे काय आपलं नॉर्मल आहे. हे काय, नॉर्मल. ओके, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे मेक्स सेम अँगल, आर इक्वल, मेक्स इक्वल अँगल विथ द नॉर्मल. विथ द नॉर्मल हेच सांगतं ना आपल्याला लॉ ऑफ रिफ्लेक्शन. द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे हॅव सेम अँगल विथ द नॉर्मल. हेच सांगतं फ्रॉम द पॉइंट ऑफ इन्सिडेन्स. ओके, तर हे जे अँगल्स असतात हे काय असतात, सेम असतात. हे जे अँगल्स आहेत, ओके, इन्सिडेंट रे. आता जे नॉर्मल असतं, आता कधी पण एवढं लक्षात ठेवायचं, हा अँगल कन्सिडर करायचा नाही. ओके, अँगल कोणता करतो आपण कन्सिडर? अँगल कोणता करतो? नॉर्मल. ही जी नॉर्मल लाईन असते, ओके, ही जी डॉटेड लाईन मी बनवलेली आहे, असं मी खालती हे करतो, ही काय असते, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर लाईन. नॉर्मल म्हणजे perpendicular line on the surface of mirror. नॉर्मल काय असतं? परपेंडिक्युलर लाईन ऑन दी सरफेस ऑफ मिरर. ही जी परपेंडिक्युलर लाईन असते, काय, ही जी परपेंडिक्युलर लाईन असते ह्याला आपण काय म्हणत असतो, नॉर्मल. आता जी इन्सिडेंट रे, ओके, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे मेक इक्वल अँगल विथ दी नॉर्मल. आपण ह्याला कसं म्हणू? द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे makes equal angle with the normal. काय असतं? इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे मेक्स इक्वल अँगल विथ द नॉर्मल. ओके, तर हा काय आपला लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हा काय, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. तर ह्याचा मिनिंग काय? अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. ओके, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. ऑलवेज. हे सगळ्या कुठलीही कंडिशन असू दे, कुठल्या मीडियम मध्ये असू दे, कुठल्या जगाच्या बाहेर असू दे, ओके, कुठेही असू दे. ओके, और सरफेस स्पेरिकल सरफेस असू दे, आपण काय घेतलंय, प्लेन सरफेस घेतलंय. काय घेतलंय? प्लेन सरफेस घेतलंय. जरी स्पेरिकल सरफेस घेतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तिथं पण काय असतं ते पण तुम्हाला दाखवतो. तिथं पण काय असतं की जो आपला अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो आपण याला. अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बट अँगल कुठून घ्यायचा? फ्रॉम दी नॉर्मल. काय घ्यायचा? फ्रॉम दी नॉर्मल. इथून घ्यायचा नाही, सरफेस पासून घ्यायचा नाही. सपोज आपल्याकडे एक असं स्पेरिकल मिरर आहे. काय आहे? एक स्पेरिकल मिरर आहे, गोल मिरर आहे. ओके, त्याची आतली जी बाजू आहे ती काय? पॉलिश सरफेस आहे. काय आहे? पॉलिश सरफेस आहे.
सो सपोज एक इन्सिडेंट रे आली, काय आली, इन्सिडेंट रे आली इथं, हे झाली. ओके, तर आपल्याला नॉर्मल काढायला लागणार. तर ह्याचा नॉर्मल कसा येणार, इट विल कम लाईक दिस. ओके, अँड इट विल पास थ्रू सेंटर. कधी पण नॉर्मल काढताना स्पेरिकल सरफेसचा असा काढायचा की सेंटरपासून एक लाईन ह्या पॉईंटपासून अशी पास करताना दाखवायची. ओके, तर हा असतो स्पेरिकल सरफेससाठी नॉर्मल. ओके, तर हा काय झाला, इन्सिडेंट अँगल झाला. काय झाला, इन्सिडेंट अँगल झाला. तर हा काय असणार, रिफ्लेक्टेड अँगल असणार. ओके, इन्सिडेंट आणि हे काय असणार, रिफ्लेक्टेड. समजलं. तर हे कशासाठी आहे, स्पेरिकल सरफेस. कशासाठी आहे, स्पेरिकल सरफेस. तर स्पेरिकल सरफेस मध्ये आपण असं पण म्हणू शकतो, द नॉर्मल ऑफ स्पेरिकल सरफेस passes through its origin. काय म्हणू शकतो, द नॉर्मल ऑफ द स्पेरिकल सरफेस पासेस थ्रू इट्स ओरिजिन. हा जो नॉर्मल असतो, आता जो दुसरा नॉर्मल मला काढायचा, सपोज ह्या पॉईंटवर नॉर्मल काढायचा, तर आपण काय करणार, इथून एक अशी लाईन परपेंडिक्युलर पुढे घेऊन जाणार. सपोज ह्या पॉईंटवर मला काढायचं, तर ह्या पॉईंटवरनं अशी मी काय करणार, पुढे घेऊन जाणार. तर हे काय होतात, नॉर्मल क्रिएट होतो. काय होतात, नॉर्मल क्रिएट होतो. ओके, मग ह्या पॉईंटला जर इन्सिडेंट रे आली, ओके, तर त्याचं इन्सिडेंट रे अशी असणार, रिफ्लेक्टेड रे अशी असणार. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात, आय गेस हे तुम्हाला समजलं असेल. तर हे नोट डाऊन करून घ्या, स्क्रीन पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला वाटते की लेक्चर आपलं स्लो चाललंय, काय ज्याला वाटत आहे लेक्चर आपलं थोडं स्लो चाललंय, त्यांनी काय करू शकतात की आपलं जे रन टाईम असतं, ओके, त्याला जास्त वाढू शकतात. 1.25 सॉरी एक्स, 1.5x और 2x, जसं तुम्हाला जमेल तसं. ओके, जसं तुमची कॅप्चरिंग पॉवर आहे. ओके, म्हणजे आपलं जे 1 तासाचं लेक्चर आहे, तुम्ही अर्ध्या तासात करून गप बसू शकता जर तुम्ही 2K ने केलं. ओके, जर 1.5K ने केलं तरी पण जवळपास 45 मिनिट्समध्ये सगळं संपून जाईल 1 आवर्सचं लेक्चर. सो आय होप सगळ्यांनी हे केलं असेल. मी रफ करतोय हे. आता आपण बघणार आहे की एखादा जर प्लेन मिरर असेल, ओके, एखादा जर प्लेन मिरर असेल, त्याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन कसं बनतं, काय बनतं, इमेज फॉर्मेशन. ओके, तर आपण लिहूया इमेज फॉर्मेशन इन प्लेन मिरर. काय लिहिणार आहे, इमेज फॉर्मेशन इन प्लेन मिरर. बर, हा काय आपला एक मिरर आहे. ओके, तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया पॉइंट ऑब्जेक्ट्स पासून. काय स्टार्ट करूया, पॉइंट ऑब्जेक्ट. ओके, सो सपोज इथे एक पॉइंट ऑब्जेक्ट आहे. पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे एक पॉइंट. ओके, ह्याचं इमेज कसं बनणार. ओके, तर जनरली आपल्याला माहिती आहे की ह्याचं इमेज कसं बनतं, एक पॉइंटच बनणार आहे. ओके, हा पॉइंट काय लाईन होणार नाही आहे, हा पॉइंट काय रे होणार नाही, हा पॉइंट काय स्पिअर होणार नाही, सर्कल होणार नाही. हा पॉइंट काय राहणार आहे, पॉइंटच राहणार आहे इन अ प्लेन मिरर. ओके, इन अ प्लेन मिरर. बर, हे तर तुम्हाला माहितीच असेल की आपलं जे पॉइंट आहे, सपोज ते डिस्टन्स किती आहे, एल डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे, एल डिस्टन्सवर. त्याची इमेज पण जी बनते ती किती असते, एल डिस्टन्सवर. ओके, हे प्रूफ करूया आपण. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, सांगतोय नुसतं. ओके, तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. बट आता ह्याची इमेज इथंच का बनते, इथं का बनत नाही, इथं का बनत नाही, कोणाला आयडिया. ओके,
तर आपण बघूया की इथंच का बनते आणि ह्या दोन्ही पॉईंट्सला का बनत नाही. ओके, तर आपल्याला कधी पण इमेज काढायची असेल ओके, तेव्हा मिनिमम 2 रेज लागतात इमेज काढायला. किती? मिनिमम 2 रेज. किती? मिनिमम 2 rays are required to draw an image of to draw an image of a point object. काय? To draw an image of a point object. ऍक्च्युअली काय होतं, आता हे जे ऑब्जेक्ट आहे, आता तुम्ही काय बघताय बघा, इथून बघताय ओके, तुम्ही जे बघताय ओके ते इथून बघताय. ऍक्च्युली तुम्ही इथून बघत असता, हा पॉइंट ऑब्जेक्ट इथं आहे, तुम्हाला हिचं इमेज इथं दिसते. ओके, हे तुम्ही काय बघत असता ऍक्च्युली इथं असं. ही तुमची काय आईज आहेत, काय आहेत? आईज आहेत, आणि तुम्ही इथून बघत असता. ओके, आता नेमकं काय होतं, आता तुम्ही बघत असता तर तुम्हाला इमेज दिसायला पाहिजे. ओके, एक तर रेज ह्याच्यातनं इकडे येतील. ओके, तर ह्या रेज जे असतात ओके, ह्या जे रेज असतात हे आपल्याला इमेज दाखवत नाहीत. ओके, हे आपल्याला ऍक्च्युअल ऑब्जेक्ट दाखवतं. काय दाखवतं? ऍक्च्युअल ऑब्जेक्ट. तर आपलं जे इमेज आहे ओके, ते कोणत्या रेजमुळे होतं की इथनं ज्या रेज येणार आहेत ओके, इथून ज्या रेज येतील, ह्या इमेज पासून ज्या रेज येतील त्या रेजमुळं आपल्याला इमेज दिसणार. ओके, ह्या बॉडीपासून जी जी रे येते त्याच्यापासून आपल्याला इमेज दिसत नाही. आपल्याला ज्या रेज येणार आहेत त्या इथून आल्या पाहिजे, तरच आपल्याला ती इमेज दिसणार. ओके, कारण बेसिक फंडा काय कुठलीही गोष्ट दिसण्याचा, सपोज मला हा मार्कर दिसतो म्हणजे काय की इथून काहीतरी रे येते, काय ते इथून काहीतरी रे येते. बट मी एखाद्या मिररमध्ये हा मार्कर बघतो, तर मिररच्या आत ओके, मिररच्या आत, आता सपोज हा काय झाला, मिररच्या आत मार्कर असणार आणि तिथून रे येणार, तिथून रे येणार. ओके, तर जर मला इमेज बघायची असेल तर रे कुठनं आली पाहिजे? इमेजच्या आत, मिररच्या आत जी इमेज आहे, काय मिररच्या आत जी इमेज आहे त्या पॉइंट पासून रे आली पाहिजे, तरच आपल्याला ती इमेज दिसणार, और अदरवाइज दिसणार नाही. ओके, बट आरशाच्या आतून रे कशी येणार? बरोबर ना, आरशाच्या आतून रे कशी येणार? कारण आरसा काय ग्लास असतं. ओके, एखादं ग्लास मटेरियल असतं, ग्लासच्या त्या बाजूला जे ऑब्जेक्ट आहे त्याचं लाईट येऊ शकतं. बट आरसा काय ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट नाही आहे. ओके, मिरर्स आर नॉट ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. काय? मिरर्स आर नॉट ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. मग ट्रान्सपरंट ऑब्जेक्टच नाही तर आतून कशी बाहेर लाईट येणार? बरोबर ना, ह्या बाजून कशी ह्या बाजूला लाईट येणार? ओके, ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट नाही म्हणजे काय, ह्या बाजूला लाईट येणारच नाही. ओके, कन्सेप्ट कळते? ही कन्सेप्ट कळली ना, मग तुम्हाला पुढचं ना खूप इझिली समजेल. ओके, परत एकदा सांगतो बघा, मला काय आपल्याला जेव्हा आपण एखादं ऑब्जेक्ट बघतो ओके, काय जेव्हा आपण एखादं ऑब्जेक्ट बघतो, जसं हे मार्कर आहे. ओके, मिनिंग काय व्हायचं की आपल्याला हा मार्कर दिसतो म्हणजे काय होतं की इथं एक लाईट बीम रिफ्लेक्ट होते. काय होते? रिफ्लेक्ट होते. जनरली जर तो स्वतः ल्युमिनस ऑब्जेक्ट नसला, काय ल्युमिनस म्हणजे प्रोड्युसिंग इट्स ओन लाईट. ओके, प्रोड्युसिंग इट्स ओन लाईट, तर का दिसत असतो तो ऑब्जेक्ट की आपण त्याच्यावर काहीतरी लाईट पुट ऑन करतो, ते काय करतं, ते लाईट रिफ्लेक्ट करतं आणि ती रिफ्लेक्टेड लाईट आपल्याला दिसत असते, ती रिफ्लेक्टेड रे आपल्याला दिसत असते. ओके, म्हणून आपल्याला हा ऑब्जेक्ट दिसतो. तर सिमिलरली हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपण बघू शकतो का, कारण आपल्याला इथून लाईट येते. बट हा जो आरशामधला मिरर मधला पॉइंट आहे ओके, तिथून लाईट कशी येणार तुमची? तिथं तर ऍक्च्युली तर तिथं ऑब्जेक्ट नाहीच आहे ना, ऍक्च्युअल मध्ये तिथं ऑब्जेक्ट नाहीच आहे. तुम्ही आपल्याला आरशाला तुम्ही काय करता, आरशात बघता एक स्वतःला. ओके, ऍक्च्युली तुम्ही आरशाच्या आत असता का? नाही ना, काय ऍक्च्युली तुम्ही आरशाच्या आत नसताच. बरोबर, मग आपल्याला जर आरशाच्या आतनं आपल्याला आरशात आपली इमेज बघायची आहे तर इथून रे आली पाहिजे. बरोबर, इथून रे आली पाहिजे. तर हे कसं होतं ओके, ते आपल्याला बघायचं आहे. ऍक्च्युली रे इथून येत नसते. काय रे इथून येत नसते,
बट आपल्याला वाटतं की इथून येते. ओके, आपल्या आईजला असं इल्युजन होतं. काय होतं? इल्युजन होतं की इथून रे येत आहे. ओके, ते आपण बघूया. आपल्याला काय पाहिजे? 2 रेस पाहिजेत. काय पाहिजे? 2 रेस. सपोज हे जे ऑब्जेक्ट आहे याच्यापासून एक रे निघते, अशी जाते. ओके, हे जे ऑब्जेक्ट आहे इथनं एक रे निघते, अशी जाते. ओके, आणि दुसरी रे निघते, अशी जाते. ओके, आता ही जी रे आहे, ओके, ती काय होते? रिफ्लेक्ट होते आणि अशी जाते. आणि ही जी रे आहे ती रिफ्लेक्ट होते आणि अशी जाते. ओके, समजला? बट ही जी रिफ्लेक्टेड रे आहे ती आपल्याला असं वाटतं की ती ह्या पॉइंट पासून आली आहे. ओके, आणि ही पण रे काय आहे? ती ह्या पॉइंट पासून आली आहे असं वाटतं. ओके, आपल्याला असं वाटतं की ह्या पॉइंट पासून ही रे आली आहे. सिमिलरली ह्या पॉइंट पासून ही रे आली आहे. आणि ह्या ज्या रेज आहेत, ओके, ह्या ज्या रेज आहेत, ओके, ही एक रे, ही एक रे, अशा मेनी रेज असतात. ह्या ज्या रेज आहेत त्या आपल्या डोळ्यानं आपण बघतो. काय बघतो? आपल्या डोळ्यानं आपण बघतो. ओके, आणि त्याच्यामुळे, ओके, ह्या ज्या रिफ्लेक्टेड रेज आहेत फ्रॉम दी सरफेस ऑफ मिरर, काय रिफ्लेक्टेड रेज फ्रॉम दी सरफेस ऑफ मिरर, ह्या रेजमुळं आपल्याला असं वाटतं की आत ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. त्या मिररच्या आत ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. त्या मिररच्या आत तुम्ही उभे आहात असं वाटतं. ओके, तर ही जी इमेज असते, ओके, ही जी इमेज क्रिएट असते, ओके, ती काय असते? व्हर्च्युअल इमेज असते. काय असते? व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज असते. व्हर्च्युअल म्हणजे कुणाला माहिती आहे? 2 टाईपच्या इमेज असतात. एक रिअल इमेज असते, एक व्हर्च्युअल इमेज असते. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय असतं? कुणाला माहिती आहे? व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय असतं की आपल्याला असं वाटतं की तिथं काहीतरी ठेवलंय, बट एक्झॅक्टली नसतं. काय एक्झॅक्टली नसतं. आता जर इथं ग्लास असता, काय ग्लास असता इथं, तर आपल्याला असं वाटलं असतं की इथून काहीतरी ऑब्जेक्ट आहे, ते त्याच्यामधून रेज आल्यात आणि इथनं आपल्याला दिसतात आहे. तर ती रिअल इमेज झाली असती, कारण ग्लासमधून, ओके, ॲक्च्युअली रेज येतात. ओके, ॲक्च्युअल रेज येत असतात. ओके, आता इथं काय होतंय? ह्या ऑब्जेक्टचे ॲक्च्युअल रेज नाही, ते रेज कुठल्या आहेत? ह्या ऑब्जेक्टचे आहेत. ओके, ते रेज कुठले आहेत? ह्या ऑब्जेक्टचे आहेत. समजला? म्हणून आपण काय म्हणतो? ह्याला व्हर्च्युअल इमेज म्हणतो. काय म्हणतो? व्हर्च्युअल इमेज म्हणतो. आता राहिला दुसरा प्रश्न. काय प्रश्न आहे आपला दुसरा? की ही जी इमेज आहे, ओके, ती किती डिस्टन्सवर असते मिररपासून? ती किती डिस्टन्सवर असते मिररपासून ते आपण बघूया. सपोज मी इथं नॉर्मल काढलं, ओके, इथे एक नॉर्मल काढलं आणि इथे एक नॉर्मल काढलं. ओके, इथे चला मी जरा मोठं बनवतो हे, म्हणजे तुम्हाला कळेल. आता त्याच्यातच खिचडी होऊन जाईल. जरा खालचं काय काढायची गरज नाही, एका ह्याच्यावरच होत आहे आपलं. हा माझा मिरर आहे. ओके, हा माझा मिरर आहे. ओके, ही एक रे आहे आणि ही एक रे. मी 2 रेज घेतो, ही एक आणि ही एक. इथं माझं ऑब्जेक्ट आहे आणि हे डॉटेड लाईन. ओके, बरं, इथनं काय होतं आहे? रे रिफ्लेक्ट होते. काय होते? रिफ्लेक्ट होते. तर आपण इथं काय काढणार? नॉर्मल काढणार. काय काढणार आहे? नॉर्मल काढणार आहे. ओके, हे माहिती आहे? बरं, आतापर्यंत आपण काय बघितलंय? की इन्सिडेंट रेचा अँगल, ओके, आणि रिफ्लेक्टेड रेचा अँगल सेम असतो. बरोबर? इन्सिडेंट रे अँगल आणि रिफ्लेक्टेड रे अँगल ह्या दोघांचा अँगल काय असतो? सेम असतो. बरोबर? आता हा अँगल थीटा आहे, तर हा अँगल थीटा आहे. ओके, आता मी काय म्हटलं की ही एक रे, ही काय होते की आत जाते. बरं, ही जी रे आहे ती ट्रॅव्हल करते फ्रॉम दी नॉर्मल. ह्या रेसाठी हीच लाईन नॉर्मल आहे. ओके, ह्या रेसाठी हीच लाईन नॉर्मल आहे. मग ही नॉर्मल सोबत काय करते? 0 डिग्रीज बनवते. तो जर रिफ्लेक्टेड रे ती पण काय असणार आहे? 0 डिग्रीजवरच असणार आहे, अशी असणार आहे. ओके, तर ह्या 2 जे नॉर्मल्स आहेत हे काय आहेत? परपेंडिक्युलर टू द सरफेस आहेत. काय आहेत? परपेंडिक्युलर टू द सरफेस. ह्या 2 नॉर्मल जर परपेंडिक्युलर टू द सरफेस असतील तर ते काय असणार आहेत? पॅरलल असणार आहेत. काय असणार आहेत? पॅरलल. जर तुम्ही नीट लक्ष दिला, जर तुम्ही नीट लक्ष दिला की हे काय 2 लाईन्स आहेत, पॅरलल आहेत, आणि इथे एक झेड क्रिएट होतोय. बघा, हा झेड क्रिएट होतोय. बरोबर? हा झेड क्रिएट होतोय. आता जे झेडचे अँगल्स असतात ते काय असतात? सिमिलर, इक्वल असतात. काय असतात? इक्वल असतात. आणि इथं बघा, हे जे हा जो अँगल क्रिएट होतो, ओके, मी हे डार्क लाईन बनवतो. हा जो अँगल क्रिएट होतो हा काय? अपोजिट टू दिस अँगल आहे. ओके, अपोजिट टू दिस अँगल. तर हा पण थीटा बनणार. बरोबर? हा पण थीटा बनणार. आता
हा इथं एक झेड बनतोय तर हा पण थिटा असणार. ओके, इथं एक झेड बनतोय तर हा पण काय असणार, थिटा असणार. ह्याची लेंथ एल आहे. मी काय म्हटलं, ही जी रे आहे ती नॉर्मल क्रिएट करते तर इथं 90 डिग्री असणार, इथं पण 90 डिग्री असणार. बरोबर, समजलं. आणि ही जी साईड आहे ती काय आहे, कॉमन आहे दोघांसाठी, कॉमन आहे दोघांसाठी. तर मी असं म्हणू शकतो माझ्याकडे दोन ट्रायंगल्स आहेत, असा एक ट्रायंगल आहे आणि असा एक ट्रायंगल आहे. ओके, त्यांचा हा थिटा अँगल आहे, हा थिटा अँगल आहे, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे आणि ह्या साईड्स काय कॉमन आहेत, ह्या साईड्स काय कॉमन आहेत. देअरफॉर बाय, ओके, बाय ASA टेस्ट, कोणती ASA टेस्ट केली असेल तुम्ही. आपण दोन ट्रायंगल्स हे इक्वल आहे सांगायसाठी आपल्याकडे वेगवेगळे टेस्ट असतात. ओके, ASA टेस्ट, SAS टेस्ट, LL टेस्ट. ओके, अशा तीन बरेच टेस्ट असतात. ओके, त्याच्यामध्ये एक ASA टेस्ट असते ज्याच्यामध्ये दोन अँगल्स आणि एक साईड जर सेम असेल, दोन अँगल्स आणि एक साईड जर सेम असेल तर आपला जो दोन्ही ट्रायंगल असतात ते काय असतात, सेम असतात, ते काय असतात, इक्वल असतात. जर हे दोन ट्रायंगल इक्वल आहेत म्हणजे काय झालं, ही लेंथ आणि ही लेंथ काय सिमिलर आहे, काय ही लेंथ आणि ही लेंथ काय सिमिलर आहे. जर मी ह्याला L म्हणत असेल तर ही पण L असणार, तर हे L असणार तर हे पण L असणार. समजलं. तर सिमिलरली जे आपलं इमेज असते ती इक्वल डिस्टन्स असते जेवढा ऑब्जेक्ट मिरर पासून लांब आहे. जेवढा ऑब्जेक्ट मिरर पासून लांब आहे तेवढंच आपली इमेज मिरर पासून लांब असते. तुम्ही बघितलं असणार की स्वतःच इमेज बघताना तुम्ही मागं गेला तर इमेज पण तुमची मिररमध्ये मागं जाते. तुम्ही पुढे आला, मिररच्या क्लोज आला, असं एकदम क्लोज आला. ओके, तर तुमची इमेज पण काय होते, एकदम मिररच्या क्लोज येते. तुम्ही हे बघितलं असणार. तुम्ही टच केला तर मिररला तर तुमची इमेज पण काय होते, टच करते, काय करते, टच करते मिररला. बरोबर, हे तुम्ही बघितलं असणार आय गेस. ओके, सो आपण काय करूया की हे झालंय आपलं. ओके, हे कळालं असणार. ओके, इमेज कशी फॉर्म होते, ओके, इन द प्लेन मिरर. ओके, सो हे रफ करतो मी. एक छोटंसं एक्झाम्पल बघूया आपण. काय करूया, एक्झाम्पल बघूया. आता तर कसं हे समोर होतं, काय होतं, समोर होतं म्हणून तुम्हाला इमेज बनवता आली. आपण अजून एक बघूया कंडिशन. सपोज हा मिरर आहे, काय हा मिरर आहे आणि तुमचा पॉइंट ऑब्जेक्ट इथं आहे. ओके, तुमचा पॉइंट ऑब्जेक्ट इथं आहे. तर मला सांगा इमेज कुठं बनणार, काय इमेज कुठं बनणार हे सांगा मला. चला, काही आयडिया इमेज कुठं बनणार आहे, कुणी काय क्ल्यू देऊ शकता याच्यात. बघा जरा काय समजतंय काय. आता तुम्ही म्हणा सर हे तर मिररच्या समोरच नाही आहे, मग इमेज कशी बनणार. बरोबर, बरोबर का. बरं, ही इमेज इथं असेल त्याला दिसणार नाही. काय ही जी इमेज असते इथून जो बघतोय, ओके, इथून जो बघतोय त्याला काय दिसणार नाही. ओके, बट ही इमेज जी असते ती इथून कोणतरी असं बघत असला त्याला ह्या पॉइंटची इमेज ह्या मिररमध्ये दिसू शकते. ओके, त्याला ह्या पॉइंटची इमेज ह्या मिररमध्ये दिसू शकते. ओके, कसं होतंय आपण बघूया. तुम्ही बरेचदा बघितलं असेल ना, तुमच्या समोर जरी मिरर नसला, तुमच्या असा कुठल्या तरी बाजूला असला, बट त्या मिररमध्ये कुठल्या तरी दुसऱ्या ऑब्जेक्टची इमेज दिसत असते. बरोबर, त्या मिररमध्ये कुठल्या तरी दुसऱ्या ऑब्जेक्टची इमेज दिसत असते. जे हा काय झाला तुमच्या समोर मिरर असणार. ओके, हा काय झालं कुठल्या तरी वेगळ्या अँगलला तुमचा मिरर असणार. ओके, बट त्या अँगलमध्ये तुमची इमेज नाही दिसणार, खरं कुठल्या तरी दुसऱ्या ऑब्जेक्टची और कोणतरी दुसरं असलं. ओके, तर तुम्ही बघू शकता. ओके, बऱ्याच वेळा कोणाला तरी बघायचं असतं चोरून, तर आपण काय करतो, बॉईज काय करतात की असं कुठलं तरी रिफ्लेक्टिंग सरफेस बघतात की ज्याच्यामधून आपल्याला त्या व्यक्तीचं इमेज दिसो काय करते. समजलं, बरोबर ना. तर असं आपण बघत असतो. बरोबर, म्हणजे काय इमेज क्रिएट होते, म्हणजे काय इमेज क्रिएट होते. ह्याचं मिनिंग काय आहे की आपल्याला
मिरर समोरच नाही पाहिजे, ओके, इमेज बघायला. आपल्याला मिरर समोरच नाही पाहिजे इमेज बघायला, बाजूला असला तरी चालतो. आपल्याला नुसतं काय इमेज दिसली पाहिजे, बाकी काही नको, आपल्याला इमेज दिसली पाहिजे. आता बघूया आपण ह्याच्यात एक्झॅक्टली इमेज कशी बनते. बाकीच्या थेरीज सोडा, इमेज कशी बनते ते बघा, म्हणजे बाकीच्या थेरीज तुम्हाला सगळ्या करता येतील. तर हे काय ऑब्जेक्ट आहे, ओके. तर हे काय होणार, इथं इमेज बनवणार, काय होणार, इथंच इमेज बनवणार आहे, ओके. ह्याची इमेज इथंच दिसणार आहे, बट इथून जो बघतो त्याला दिसणार नाही, ओके. काय होणार बघा, ह्याच्या ज्या रेज आहेत, ओके, इथनं जी रेज निघत त्या मिररवर गेली पाहिजे, बरोबर. मिररमध्ये इमेज दिसणार म्हणजे मिररवर गेली पाहिजे. इथनं जी इमेज आहे एक रे अशी जाते, ओके, आणि इथनं काय होते, रिफ्लेक्ट होते अशी, ओके. अजून एक रे घेतो आपण, एक रे अशी जाते आणि इथनं रिफ्लेक्ट होते अशी, समजलं. तर आता ही जी रे आहे, ओके, ही जी रे आहे ती अशी वाटते की आपल्याला ह्या पॉईंटपासून आली, ओके. असं वाटतं की ह्या पॉईंटपासून आल्यात, ओके. आपल्याला असं वाटत नाही की ह्या पॉईंटपासून ह्या रेज रिफ्लेक्ट होऊन आल्यात, आपल्याला असं वाटतं की ह्या पॉईंटपासून आल्यात, ओके. तर म्हणून ह्याचं जे इमेज असतं ते ह्या पॉईंटला बनतं, ओके. ह्याचं डिस्टन्स सेम राहणार, ओके. ह्याचं डिस्टन्स काय असणार आहे, सेम राहणार आहे. बट हे जी इमेज आहे ते इथं जो व्यक्ती आहे त्याला दिसणार, इथल्या व्यक्तीला इमेज दिसणार नाही. इथल्या व्यक्तीला इथं जर एखादं ऑब्जेक्ट असेल ते दिसणार, ओके. इथं म्हणण्यापेक्षा इथं कुठेतरी असेल ते असं ॲड होईल, समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात, आय होप तुम्हाला हे समजलं असणार, ओके. सो आम्ही हे रफ करतोय, सगळ्यांनी जरा ड्रॉइंग काढून घ्या, ओके. चलो नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, ओके. चला एक इंटरेस्टिंग टॉपिक बघूया, ओके. काय बघूया, इंटरेस्टिंग एक्झाम्पल बघूया, टॉपिक सोडा, एक्झाम्पल बघूया. एक मिरर आहे, ओके. इथे एक क्लॉक आहे, ओके. क्लॉकमध्ये आता किती वाजलेत, 3 वाजलेत. किती वाजले, 3 o'clock, ओके. इमेजमध्ये कसं दिसणार आपल्याला, घड्याळामध्ये किती वाजले असे किती दिसणार, घड्याळामध्ये किती वाजले. कोणाला काय आयडिया, घड्याळामध्ये कसं दिसणार, ओके. सो हे घड्याळ आहे आपलं, ओके. आता हा जो पॉईंट आहे हा काय आहे, मिररच्या जवळ आहे, म्हणजे काय येणार, इथं असा पॉईंट येणार, बरोबर. हा जो पॉईंट आहे काय आहे, मिररच्या लांब आहे. तर हा पॉईंट मिररच्या लांब, हा पॉईंट मिररच्या जवळ. हा पॅरल आहे ॲट अ डिस्टन्स एल, तर इथं पॅरल येईल डिस्टन्स एल. तर आपल्याला मिररमध्ये असं वाटणार की इथं काय 3 PM वाटतंय आपल्याला, ओके. तर इथं काय असणार आहे, 9 PM वाटणार आहे. काय वाटणार आहे, 9 PM वाटणार आहे, ओके. तर असं सोपं क्लॉक असेल, काय असं सोपं क्लॉक असेल तर तुम्ही काढू शकता, काय तुम्ही काढू शकता. पण जर, ओके, हे एक डायग्राम काढून घ्या पॉज करून. आता याच्यानंतर जे मी बनवतोय त्याचं जरा बघा. सपोज मी तुम्हाला सांगितलं की असं माझं क्लॉक आहे, ओके. 2:05 झाल्यात. किती झालं, 2:05 झाले, ओके. 2:05 आणि 30 सेकंड झाले. 3 काटे असतात ना, 25 सेकंड झाले. 2 hours 05 minutes आणि 25 seconds, ओके. हा टायमिंग आहे. हा मिररमध्ये किती दिसेल मी तुम्हाला विचारलंय, काय मिररमध्ये किती दिसेल तुम्हाला विचारलंय. आता तुम्ही जर घडीचे काटे घेऊन काढत बसला, तुमचं काय खरं होणार नाही, काय तुमचं काय खरं होणार नाही. तुमचा टाइमच चुकीचा आहे समजायचा, म्हणून काय तुमचा टाइमच चुकीचा आहे समजायचा. तर ह्याचं एक बेसिक आहे, एक शॉर्टकट ट्रिक आहे. ह्याला काय करायचं, असा जर प्रॉब्लेम आला तर बेसिकली ही जी क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे, ओके, जे टायमिंग आपल्याला दिलेलं आहे, ओके, हे मायनस करायचं 12 hours मधून. किती मायनस करायचं, 12 hours मधून, समजलं. हे जर मायनस केलं 12 hours मधून तर आपल्याला काय होतं, जी क्वांटिटी भेटते, ओके, ती ॲक्च्युली मिरर इमेजची ॲक्च्युअल मिरर इमेज असतो, ते ॲक्च्युली मिरर इमेज असतो. आपण हे करून बघूया बघा.
तुम्हाला किती दिले 3 PM दिलेलं आहे. 3 PM मायनस करा 9मधून. ओके, किती सॉरी 12मधून किती येतं 9 PM येतं बरोबर. 9 PM येतं समजलं. तसंच आपण हे जे 2 hours 5 minutes 25 seconds केले. ओके, आता 12ला लिहिताना इथं काय 0 आहेत. ओके, तर आपण डायरेक्ट ह्याला मायनस करू शकलो बरोबर. तर कधी पण ओके, तर कधी पण जर असे नंबर्स आले तर कधी काय करायचं, ह्या 12ला स्प्लिट करायचं 11 hours 59 minutes आणि 60 seconds मध्ये. ओके, हे पण काय 12 hours आहेत, काय 12 hours. बट आपल्याला मायनस करायला क्वांटिटीज पाहिजे म्हणून तिन्हीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आवर्समध्ये पण क्वांटिटी येते, मिनिट्समध्ये पण क्वांटिटी येते आणि सेकंड्समध्ये पण क्वांटिटी येते. इथं काय येतं 2, इथं काय येतं 0.5 आणि इथं काय येतं 25, इथं काय येतं 5 राहतं, इथं 4 राहतं. ओके, 45 मिनिट्सवर राहतं 45 seconds आणि 59मधून हे किती येतं 54 minutes बरोबर. आणि हे किती येतं 9, म्हणजे 9 hours 54 minutes आणि 45 secondsला तुमची इमेज असणार. तुमच्या इमेजचं टायमिंग काय असणार 9 hours 54 minutes आणि 45 seconds. समजलं. तर असं करायचं. तर मायनस कशातून करायचं 12 hours मधून. 12 hours जर टोटली तुम्हाला नुसतं आवर्समध्ये दिले और 11 hours 59 minutes आणि 60 seconds मधून मायनस करायचं. समजलं. 11 hours 59 minutes आणि 60 seconds. समजलं. तर हे मी रफ करतो. हे रफ करायच्या आधी पॉज करून हे करून घ्यायचा, नाहीतर रिवाइंड जावा, पॉज करा. आणि आता हे प्रत्येक वेळेस सांगायला नको मला, मी रफ करतो म्हटल्यावर पॉज करायचं. आय गेस हे तुम्हाला समजलं असणार. ओके, नाव आता काही कन्सेप्ट बघायचे आहेत. ओके, फ्रॉम दिस पॉइंट ओनली की कसं होतं. ओके, आता सपोज ओके तुम्ही असं उभा आहात. ओके, हे काय ग्राउंड लेवल आहे. ओके, तुम्ही असं उभे आहात. समजलं ना. तुम्ही काय असे उभे आहात. बस थांब. तुम्ही असे उभे आहात. ओके, आणि इथं काय मिरर आहे. काय आहे मिरर आहे. ओके, सपोज हे काय तुमचं हेड आहे, इथं तुमचे आईज आहेत आणि इथे तुमचे काय लेग्स आहेत. ओके, हा पॉईंट मी ए म्हणतो, हा ई म्हणतो आईजसाठी आणि हा म्हणतो बी. ओके, तुमची काहीतरी इमेज बनणार इथं बरोबर. तुमची काहीतरी इमेज बनणार. त्याच्यामध्ये हे काय होणार ए डॅश, हे काय होणार ई डॅश आणि हे काय होणार बी डॅश बरोबर. हे काय होणार बी डॅश. हे डिस्टन्स किती आहे, सपोज एल डिस्टन्स आहे, तर हे पण किती असणार एल डिस्टन्स असणार. समजलं. मी तुम्हाला विचारतोय की मिनिमम मिरर. ओके, मिररचं किती कमीत कमी किती मिरर पाहिजे की तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी दिसली पाहिजे. ओके, पूर्ण बॉडी दिसली पाहिजे. माझी ही जी पूर्ण बॉडी आहे ती त्या मिररमध्ये दिसली पाहिजे. मग तो मिरर कमीत कमी किती हाईटचा पाहिजे. ओके, कमीत कमी किती हाईटचा पाहिजे. ओके, सपोज तुमची हाईट किती आहे एच आहे. किती आहे एच हाईट आहे. ओके, तर मिरर किती हाईटचा पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता हे आईज आहेत बरोबर. हे तर तुमचे काय आहेत आईज आहेत. ओके, तर ही जे इथून हेड आहेत. ओके, हेडमधून एक रे निघणार अशी. ओके, आणि मी काय म्हटलं हे मिरर आहे बरोबर. हे काय मिरर आहे बरोबर. इथनं एक अशी रे निघणार आणि ती काय करणार अशी रिफ्लेक्ट करणार बरोबर. अशी रिफ्लेक्ट करणार. तसंच बीम लेग्समधून एक रे निघणार अशी रिफ्लेक्ट करून तुमच्या आईजमध्ये येणार. ओके, अशी रिफ्लेक्ट करून तुमच्या आईजमध्ये येणार. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा हेड आणि टोज दिसत असतात मिररमध्ये. अशा प्रकारे हेड अँड टोज मिररमध्ये दिसत असतात. आणि आपल्याला काय वाटतं की कुठल्या तरी अशा पॉईंटवरनं ह्या रेज येत आहेत. ओके, ह्या रेज येत आहेत. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ही आईज आणि आईजची लाईन. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात आय गेस सगळ्यांना समजलं आहे. तर हे जे डिस्टन्स आहे ते काय एक्स. ओके,
ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे, आणि ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये जे डिस्टन्स आहे त्याला आपण वाय म्हणतो. काय म्हणतो? वाय म्हणतो. समजलं? इथं नाव देऊया. हा जो पॉईंट आहे ह्याला आपण सी म्हणूया, हा जो मिडल पॉईंट आहे त्याला आपण डी म्हणूया, हा जो खालचा पॉईंट आहे त्याला आपण ई म्हणूया. समजलं? काही प्रॉब्लेम? ओके. आता आपण काय करूया, ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण ह्याला स्प्लिट अप करतो 2 ट्रायंगल्समध्ये. कोणत्या? 2 ट्रायंगल्समध्ये स्प्लिट अप करतो. ओके. आता 2 ट्रायंगल्समध्ये जर स्प्लिट अप केलं, ओके, तर बघा काय असतं. मी कोणतं ट्रायंगल घेतोय बघा, ई वरनं ए डॅश आणि ई डॅश. ओके, हा ट्रायंगल घेतोय. ओके, ए डॅश ई डॅश. ओके, आणि इथं काय एक लाईन आहे आपली. कोणती लाईन आहे ती? सी डी ही लाईन आहे, आणि त्याचं लेंथ किती आहे? एक्स आहे. हे एल आहे आणि हे एल आहे. ओके. आता जॉमेट्रीमध्ये तुम्ही शिकला असणार. ओके, जर दोन ट्रायंगलच्या एक साइड असेल त्याला जर एक पॅरलल कट मारला मी, ओके, त्याला जर पॅरलल कट मारला तर सी बाय डी अपॉन ए डॅश ई डॅश इज इक्वल टू किती असतं आपलं? ई डी अपॉन ई डॅश. बरोबर? ई डी अपॉन ई डॅश. ओके. आता सी डीची व्हॅल्यू किती आहे आपली? एक्स आहे. बरोबर? सी डीची व्हॅल्यू किती आहे? एक्स आहे. ओके. ए डॅश ई डॅशची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ए डॅश ई डॅशची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके. आता ई डीची व्हॅल्यू बघा किती आहे? एल आहे. बरोबर? आणि ई डॅशची व्हॅल्यू किती आहे? 2L आहे. एल कट होतं. बरोबर? तर आपल्याला काय काढायचं आहे? ए डॅश ई डॅशची व्हॅल्यू काढायची. तर ए डॅश ई डॅश काय येतं बघा? ए डॅश ई डॅश इज इक्वल टू 2x येतं. बरोबर? इज इक्वल टू 2x येतं. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? ओके, आय गेस हे तुम्हाला समजलं असणार. सो नाव नेक्स्ट ट्रायंगल. ओके, आता मी हा खालचा ट्रायंगल घेतो. मी याच्यात ड्रॉ करत नाही ट्रायंगल, कारण खूप ते शॅबी होऊन जाईल तुम्हाला. जेव्हा ह्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला जे ड्रॉ करायचं असेल तेव्हा खूप प्रॉब्लेम होईल. ओके. आता आपण काय करूया, ट्रायंगल घेऊया. असा ट्रायंगल घेतोय बघा. मी ट्रायंगल आहे तशा फॉर्ममध्ये काढतोय. ओके. कोणता आहे? ई डॅश, आणि इथं काय आहे आपलं? बी डॅश. ओके. आणि हे डिस्टन्स काय आपलं? डी ई आहे, आणि डी ई ला आपण काय म्हटलंय? वाय म्हटलंय. काय म्हटलंय? वाय म्हटलंय. आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे, ई डॅश बी डॅश. तर आपण कसं लिहिणार? डी ई अपॉन ई डॅश बी डॅश इज इक्वल टू, हे एल आहे, हे एल आहे, तर काय लिहिणार? ई डी अपॉन ई डॅश. बरोबर? तर ह्याच्यात डी ईची व्हॅल्यू काय? वाय अपॉन ई डॅश बी डॅश इज इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू काय? एल, ह्याची व्हॅल्यू 2L आहे. ओके. ई डॅश म्हणजे काय? एल प्लस एल 2L. ओके. ई डी म्हणजे किती आहे? एल आहे. ओके. तर आता ई डॅश बी डॅशची व्हॅल्यू काय येतं? 2y येतं. काय येतं? 2y. ओके. तर पहिला काय आलं बघा, ए डॅश ई डॅश. ओके. प्लस मी करतो ई डॅश बी डॅश, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू प्लस करतो. काय येतं बघा? 2x प्लस 2y. बरोबर? बट ए डॅश ई डॅश ही जी व्हॅल्यू ए डॅश बी डॅश काय असणार? ए डॅश ई आणि ई डॅश बी काय असणार आपलं? ए डॅश बी डॅश इज इक्वल टू 2x प्लस वाय. बरोबर? इकडे बघा, ए डॅश ई डॅश बी. ओके. हे झालं टोटल. बरोबर? तर ही जी टोटल व्हॅल्यू आहे ती काय असणार? ए डॅश बी डॅश असणार. बरोबर? ए डॅश बी डॅश. आता ए डॅश बी डॅशची व्हॅल्यू किती असणार? एच असणार. ओके. मी काय सांगितलं? तुमची हाईट एच आहे, तर तुमच्या इमेजची हाईट पण एच असणार. तर इथं लिहितो एच इज इक्वल टू 2x प्लस 2y. ओके. तर एक्स प्लस वाय काय येतं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू एच बाय 2. बरोबर? काय? एच बाय 2. म्हणजे एवढंच तुम्हाला मिरर ॲक्च्युली लागत असतं. काय? एवढंच मिरर तुम्हाला ॲक्च्युली लागत असतं. ह्या मिररच्या बाकीचा मिरर जर नसला, ओके, तरी चालतो. ओके. बाकीचा मिरर नसला तरी चालतो. एवढाच मिरर जर असला, ओके, इथं बघा मी थोडंसं डार्क करतो याला, एवढाच मिरर जर असला
तरी चालतं. एवढ्या मिररमध्ये पण तुमची हाईट दिसून येईल. ओके, तुमचं फुल बॉडी दिसून येणार. ओके, आणि ते किती असतं h/2च्या, म्हणजे तुमच्या हाईट जे आहे त्याच्या हाफ मिरर जर असला, ओके, त्याच्या हाफ मिरर जर असला आणि तुम्ही L लेंथवर असला, ओके, तर तुमचं जे हे आहे पूर्ण इमेज आहे ती तुम्हाला टोटली दिसेल. काय दिसेल? टोटली दिसेल. सपोज तुम्ही काय असला 5 फूट 6 इंच असला, ओके, चला 6 फूट घ्या. ओके, काय झाला 6 फूट घ्या, तर 3 फूटचा तरी मिनिमम मिरर लागणार. किती? 3 फूटचा मिनिमम मिरर लागणार तुम्हाला तुमची इमेज बघायला. समजलं? तर हे पॉज करा. ओके, इथं मिरर आहे आपला, म्हणून इथं मिरर आहे, याला नीट लक्ष देऊन कॉपी करून घ्या. नीट लक्ष देऊन कॉपी करून घ्या. ओके, हे पुसणार आहे मी 2 मिनिटात. नीट करून घ्या. आय होप हे तुम्हाला समजलं असणार. ओके, मी रफ करतोय. आता सपोज, ओके, आता मागचा लिहून घ्या. ओके, मागचं हेडिंग टाकली का नाही माहिती नाही. काय मिनिमम काय होतं ते? मिनिमम हाईट ऑफ मिरर टू सी इमेज. काय होतं? मिनिमम हाईट ऑफ मिरर टू सी इमेज ऑफ ourselves. म्हणजे स्वतःची इमेज बघण्यासाठी किती मिनिमम हाईट ऑफ मिरर लागणार. ओके, आता आपण काय करणार? मिनिमम हाईट ऑफ मिरर टू सी अन ऑब्जेक्ट बिहाइंड अस. ओके, मिनिमम हाईट ऑफ मिरर टू सी ऑब्जेक्ट behind us. ओके, सपोज एक मिरर आहे. ओके, काय आहे? मिरर आहे, आणि इथं तुम्ही उभे आहात. काय? तुम्ही काय उभे आहात. तुमच्या मागे एक वॉल आहे. काय आहे? वॉल आहे. तुमच्या मागे काय आहे? एक वॉल आहे. ओके, तर तुम्हाला, आणि तुम्ही काय आहे? मिरर आणि ही जी वॉल आहे ह्याच्या बरोबर सेंटरमध्ये आहे. काय आहे? बरोबर सेंटरमध्ये आहे. ओके, सपोज हे टोटल डिस्टन्स किती आहे माझं? डी आहे. टोटल डिस्टन्स किती आहे? डी आहे. तर हे किती झालं? d/2, आणि हे किती झालं? d/2. ओके, आणि तुम्हाला ही जी वॉल आहे ती मिररमध्ये बघायची आहे. तर मिनिमम लेंथ ऑफ मिरर किती लागणार तुम्हाला हे बघायचं आपल्याला. काय? मिनिमम लेंथ ऑफ मिरर किती लागणार हे बघायचं आहे तुम्हाला. ओके, तर आपल्याला इमेज कशा दिसतात मिररमध्ये? ओके, की एक रे ऑफ लाईट ह्या वॉलच्या ह्या एंड पासून निघणार. ओके, इथं जाणार, इथून काय होणार? रिफ्लेक्ट होऊन इकडे येणार. बरोबर, इथून रिफ्लेक्ट होऊन इकडे येणार. तशीच दुसरी रे ऑफ लाईट काय होणार? इथे जाणार, इथून रिफ्लेक्ट होऊन, ओके, इथनं रिफ्लेक्ट होऊन काय होणार? आपल्या डोळ्यात येणार. ओके, आपल्याला डोळ्यात दिसणार. ओके, अशा 2 रेज असतील. ओके, आणि ह्याची जी इमेज आहे, ओके, ह्या वॉलची जी इमेज आहे, ओके, ती अशी बनणार. इथं
बरोबर. ह्या वॉलची इमेज इथं अशी बनणार. किती डिस्टन्सवर असणार ती पण डी डिस्टन्सवर असणार. किती डिस्टन्सवर असणार? डी डिस्टन्सवर असणार. ओके. तर ह्याला जर आपण नेमिंग करूया. ओके. तर हे जे पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणूया? ए. हे पॉईंट बी. तसंच हे पॉईंट काय होतं? ए डॅश. आणि हे काय होतं? बी डॅश. हे पॉईंट काय होतं? ए डॅश. आणि हे काय पॉईंट होतं? बी डॅश. ओके. आपल्याला वाटतं ही जी रे आलेली आहे ती ह्या ए पॉईंट पासून आलेली आहे आणि आपल्याला वाटतं ही जी बी रे आली ती ह्या बी पॉईंट पासून आलेली आहे. ओके. आणि हे आपल्या आईस परपेंडिक्युलर जे असतं. ओके. नॉर्मल. तर हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण एक्स म्हणू. हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण वाय म्हणूया. मागच्यासारखं सेम आहे. काही फरक नाही आहे. सेम प्रोसिजर आहे. काय? सेम प्रोसिजर आहे. मागची प्रोसिजर ज्याला नसेल समजली त्यांना अजून नीट बघा आणि ज्याला समजली असेल त्याला तर खूप लवकर समजेल. ओके. ह्याच्यानंतर अजून एक सम देणार आहे तुम्हाला मी ते होमवर्कसाठी. ते पण नीट बघायचं. ओके. ते पण नीट बघायचं. कसं करायचं मी तुम्हाला सांगून देईल. बट टोटल सम तुम्हाला करायचा. मी नुसतं तुम्हाला सांगणार काय करायचं आहे. ओके. ओके. सो ह्याची हाईट किती आहे? एच आहे. तर ही पण हाईट किती असणार? एच असणार. राईट. आता नाव देऊया. हे ए झालं. ह्याला मी सी म्हणतो. ह्या पॉईंटला डी म्हणतो. ह्या पॉईंटला ई म्हणतो. ओके. तर मला वरचा हा ट्रायंगल बघायचा. ओके. हा ट्रायंगल बघायचा वरचा. ओके. आणि हे पॉईंट मी ओ घेतो. काय घेतो? ओ घेतो. समजलं? हे थोडंसं रफ करतो. तर मी कोणता ट्रायंगल घेतोय बघा. ओके. ट्रायंगलचं नाव काय? ओ. ए डॅश. इथं जो पॉईंट असणार त्याला आपण पी डॅश म्हणूया. ओके. पी डॅश. ओके. पी डॅश. आणि इथं आपली लाईन आहे त्याचं काय? सी डी ही लाईन आहे. इथलं डिस्टन्स एक्स आहे. बरोबर. असा ट्रायंगल आहे. तर मी काय सांगितलं तर एका ट्रायंगलमध्ये जर दोन पॅरलल लाईन्स असतील आणि ही जी लाईन आहे ती दोन साईडला इंटरसेक्ट करत असेल तर ह्याचं लॉ काय आपला? सी बाय डी अपॉन ए डॅश पी डॅश इज इक्वल टू काय असतं? ओ डी अपॉन डी पी डॅश. बरोबर. आता ओडीची व्हॅल्यू म्हणजे एवढी व्हॅल्यू. बरोबर. हीच ओडीची व्हॅल्यू आहे. म्हणजे हे किती आहे? ओडीची व्हॅल्यू किती आहे? डी/2 आहे. बरोबर. आणि डी पी डॅशची व्हॅल्यू डी पी डॅश. हे बघा डी पी डॅश एवढी व्हॅल्यू आहे. बरोबर. ती किती आहे? डी आहे. ती किती आहे? डी आहे. ओके. सो मी इथं लिहितो सी डीची व्हॅल्यू किती आहे? एक्स आहे. ओके. आणि ए पी डॅश ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मागच्या वेळेस पण आपण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू फाइंड केली ती. बरोबर. तर ए डॅश पी डॅशची व्हॅल्यू अशीच ठेवायची. ओडीची व्हॅल्यू किती आहे? डी/2 आहे. आणि डी पी डॅशची व्हॅल्यू किती? सॉरी डी पी डॅश नाही आपल्याला पाहिजे. डी पी डॅश नाही. सॉरी हे चुकलं. डी पी डॅश नाही येते. ओ पी डॅश आहे. काय? ओ पी डॅश. ओ पी डॅशची व्हॅल्यू काय? 3/2 डी येणार. काय येणार? 3/2 डी येणार. बरोबर. डी प्लस डी प्लस डी/2 किती येतं? 3/2 डी. डी कट होतो. 2 कट होतो. ओके. तर काय राहतं बघा ए डॅश पी डॅश इज इक्वल टू 3x येतं. काय येतं? ए डॅश पी डॅश इज इक्वल टू 3x. ओके. सिमिलरली मी अजून एक ट्रायंगल बघणार आहे. कोणता? आता खालचा ट्रायंगल बघायचा. ओ पी डॅश बी. ओके. इन ट्रायंगल ओ पी डॅश बी. ओ पी डॅश बी डॅश. ओके. इथं हा कोणता ट्रायंगल होता? हा ट्रायंगल होता ओ ए डॅश पी डॅश. म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. तर इकडे ट्रायंगल बघा तो कसा आहे? ट्रायंगल असा खालच्या बाजूला आहे. ओके. आणि ते एक लाईन आहे. ती लाईन काय आहे? डी ई आहे. ओके. हा ओ पॉईंट आहे. हा पी पॉईंट आहे. हा बी पॉईंट आहे. हे लेंथ काय? डी/2 आहे. हे डी आहे आणि हे वाय आहे. ओके. तर आपल्याला लॉ काय सांगतो? डी ई अपॉन पी डॅश बी डॅश इज इक्वल टू ओ डी अपॉन ओ पी डॅश. बरोबर. डीईची व्हॅल्यू काय? वाय आहे. पी डॅश बी डॅशची व्हॅल्यू काढायची आहे. ओडीची व्हॅल्यू काय आहे? डी/2 आहे. बरोबर. आणि ओ पी डॅशची व्हॅल्यू किती आहे आपली? 3d/2 आहे. बरोबर. डी कॅन्सल होतो. 2 कॅन्सल होतं. शेवटी काय राहतं? पी डॅश बी डॅश इज इक्वल टू 3y. बरोबर. पी डॅश बी डॅश इज इक्वल टू 3y. तर हे इक्वेशन ए डॅश पी डॅश इज इक्वल टू 3x आणि पी डॅश बी डॅश इज इक्वल टू 3y हे आपण ॲड करणार. तर काय येतं? ए डॅश
पी डॅश इज प्लस पी डॅश बी डॅश इज इक्वल टू 3x प्लस 3y बरोबर. तर हे काय येतं ए डॅश बी डॅश इज इक्वल टू 3x प्लस 3y बरोबर. तर x प्लस वाय इज इक्वल टू काय येतं बघा ए डॅश बी डॅश अपॉन 3 बरोबर. ए डॅश बी डॅश अपॉन 3. बरं ए डॅश बी डॅशची व्हॅल्यू काय ए डॅश बी डॅशची व्हॅल्यू काय h आहे. तर हे काय येतं x प्लस वाय इज इक्वल टू h/3. म्हणजे काय आपल्याला एकतर एवढा मिरर लागणार आहे हे फिक्स आहे बरोबर. एकतर एवढा मिरर लागणार आहे हे फिक्स आहे. बरं एवढ्या मिररची लेंथ किती आहे एक्स प्लस वाय. एवढ्या मिररची लेंथ किती आहे एक्स प्लस वाय म्हणजे आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू h/3. म्हणजे आपल्याला त्या वॉलची जी हाईट आहे काय त्या वॉलची जी हाईट आहे त्याच्यापेक्षा त्या वॉलची जी हाईट आहे त्याच्या डिवायडेड बाय 3 केलं. सपोज वॉलची हाईट आहे 9 मीटर्स. किती आहे 9 मीटर्स. मी डिवायडेड बाय 3 केल्यावर काय येतं 9 डिवायडेड बाय 3. तर 3 मीटर्सचा जरी तुमचा मिरर असला तर तुम्हाला ती जी वॉल आहे ती टोटली क्लिअरली दिसणार. समजलं टोटली क्लिअरली दिसणार. तर हे आपण असं काढतो. समजलं. मी काय करतो आता सगळ्यांनी पॉज करून कॉपी करून घ्या. हे रफ करणार आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला एक सॉल्व करायला देणार आहे. ओके एक सॉल्व करायला देणार आहे. ते बघून घ्यायचं. त्याचं एक छोटंसं मी तुम्हाला काढून दाखवलं काय करायचं आहे. हे जे सोल्युशन आहे ते तुम्ही स्वतः करायचं आहे. ओके सो मी हे रफ करतोय. हे पण रफ करतोय. ॲक्च्युली वॉलचाच प्रॉब्लेम आहे आपल्याला. ओके कोणता आहे वॉलचाच प्रॉब्लेम आहे. फक्त मी कंडिशन चेंज करतोय आता थोडीशी. मी मगाशी काय घेतलं तर की तुम्ही उभे आहात. ओके कुठं उभे आहात तुम्ही. ओके वॉल आणि मिररच्या बरोबर मध्ये काय वॉल आणि मिररच्या बरोबर मध्ये असं उभे आहेत असं सांगितलं होतं ना बरोबर. आता मी कंडिशन चेंज करतो की मिरर आणि तुमच्यामधला डिस्टन्स किती आहे बी आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तो ए आहे. ओके आता तुम्हाला काढायचा आहे. ओके बाकी कंडिशन सगळी सेम आहे. बाकी कंडिशन सगळी सेम आहे. नुसतं एकच कंडिशन चेंज झाली आहे की वॉल आणि तुमच्यामधला डिस्टन्स ए आहे आणि मिरर आणि तुमच्यामधला डिस्टन्स किती आहे बी आहे. कसं करायचं ते सांगतो. स्टार्ट विथ आपण काय करतो वॉलच्या फुटपासून ओके ह्या पॉईंटपासून एक रे येणार आणि ती आपल्या आईजमध्ये जाणार. ओके सिमिलरली एक वरतून येणार अशी आणि ती आपल्या आईजमध्ये जाणार बरोबर. इथून एक काय करायचं आहे असं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. आता ही जी रे येत होती ती आपल्याला असं वाटतं की ह्या पॉईंटपासून आली आहे बरोबर. ह्या पॉईंटपासून आली आहे असं वाटतं बरोबर. ह्या पॉईंटपासून आली आहे असं वाटतं आणि ही जी रे होती ती काय होतं ह्या पॉईंटपासून आली आहे असं वाटतं बरोबर. कळालं. ही रे ह्या पॉईंटपासून आली आहे असं वाटतं. तर पहिला परत ह्याला एक्स घ्यायचं परत ह्याला वाय घ्यायचं. ओके हे टोटल डिस्टन्स किती असणार हे लक्षात ठेवा. ए प्लस बी असणार आहे. हे टोटल डिस्टन्स काय असणार आहे ए प्लस बी. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे काय करायचं दोन ट्रायंगल्स घ्यायचे. हा वरचा ट्रायंगल हा खालचा ट्रायंगल आणि त्यांना परत सेम थेरी लावायचे आणि सेम आन्सर काढायचे. सेम थेरी लावून काय करायचं आहे परत सगळे आन्सर सेम काढायचे आहेत. ओके ह्याच्यामध्ये परत ह्याचं नेमिंग करा. हे ओ आहे हे सी आहे हे डी आहे हे ई आहे. ओके हे पी डॅश आहे. ओके तर परत दोन ट्रायंगल्स घ्यायचे. कोणकोणते ट्रायंगल्स असणार ओ ए डॅश पी डॅश ओ पी डॅश बी डॅश. ओके हे दोन ट्रायंगल्स असणार. पण ते दोन ट्रायंगल्स घ्यायचे. बस लक्षात घेताना काय करायचं एखादा जर ट्रायंगल घेतला तुम्ही ओके तर ओ ए डॅश पी डॅश हा ट्रायंगल घेतला हे सी डी आहे. एवढं लक्षात ठेवा. हे जे डिस्टन्स आहे हे कोणतं आहे ओडीचं डिस्टन्स आहे. ओडीचं डिस्टन्स किती आहे ए आहे आणि हे जे डिस्टन्स आहे डी पी डॅशचं डिस्टन्स किती आहे ए प्लस बी आहे. एवढाच फरक आहे याच्यात. ओके आपलं काय होतं d/2 होतं आणि इथं डी होतं. इथं काय सॉरी इथं बी आहे. काय आहे बी आहे बी आणि ए प्लस बी आहे. बी आणि ए प्लस बी आहे. ह्याचा आन्सर काढा. मी नेक्स्ट लेक्चरला ह्याचा आन्सर तुम्हाला सांगणार आहे. ओके नेक्स्ट लेक्चरला ह्याचा आन्सर तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यांनी नीट लक्ष देऊन हे बघा आणि अभ्यास करा. ओके याचा ओके सो इझी आहे खूप. नुसतं तुम्हाला नीट समजलं पाहिजे. ओके सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे.
or today's lecture